नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, महापौर हे पुण्यातले प्रथम नागरिक असतात. आत्ता मंजुषा नागपुरे मॅडम महापौर म्हणून आहेत त्या. तर महापौर झाल्यानंतर पुण्यामध्ये एक छानपैकी त्यांच्या म्हणजे महापौरांसाठी बंगलासुद्धा आहे आणि त्या बंगल्यावर अगदी अभिमानानं महापौर राहायला जातात. तो त्यांचा इच्छा असते त्यांची. पण त्या महापौर बंगला इतका छान आहे, तसंच त्याचं परिसरही छान आहे. जे उद्यान विभागाने कडेची झाडं वगैरे सगळे कशी जोपासले सांभाळलेत, आपण ते सुद्धा सगळं बघणार आहोत. पण तिथे एक अशी गोष्ट झालेली आहे की साधारणतः 19 झाडं, म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपण झाडं वाचवा, झाडं लावा, झाडं जगवा सगळे आपण महानगरपालिका सांगत असते. तिथं 19 झाडं काहीतरी चुकीच्या रीतीनं तोडण्यात आली अशी बातमी आलेली आहे. आणि नेहमीप्रमाणे TV10 त्या बातमीची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही आज रवींद्र कांबळे साहेबांच्या समोर आलेलो आहोत. रवींद्र कांबळे साहेब हे हॉर्टिकल्चर आहे, त्यांचे मिस्त्री आहेत, हॉर्टिकल्चर मिस्त्री आहेत. ते त्यांच्याबद्दल आणि ह्या प्रकरणाबद्दल सगळे सांगतील. सर सर्वप्रथम आपलं TV10मध्ये स्वागत आहे. तुमच्याच ऑफिसमध्ये आपण बसलेलो आहोत. सर जी मी म्हणजे तुमच्या पूर्ण नावासहित तुमच्या अगोदर डिग्री काय आहे ते सांगा लोकांसाठी. हां बोला सर. धन्यवाद सर. माझं नाव रवींद्र कांबळे. मी हॉर्टिकल्चर मिस्त्री या पदावर काम करतो शिवाजीनगर गोले रोड सेक्रेटरी कार्यालयात. 3 वर्षापासून इथं कार्यरत आहे मी. आता सर विषय असा आहे, महापौर जे बंगला आहे किंवा त्याच्या परिसरमध्ये बरीच झाडं असतील आणि हॉर्टिकल्चर किंवा जे गार्डन विभाग आहे ते तुमच्याकडे येतात, त्याची देखरेख करणं, त्याचा सांभाळ करणं, त्याच्याबद्दल काय असेल ते करणं वगैरे. वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत झाडांची देखभाल सगळी आपल्या विभागामार्फतच केली जाते. आणि विशेष करून तुमच्या एरियामध्ये तुमच्या वॉर्डमध्ये ते येत असेल. मला वाटतं झोन 2चं हे आहे एरिया आणि वॉर्ड जे आहे त्याचे ढवळे पाटील साहेब आपले ते वृक्ष अधिकारी आहेत आणि वॉर्ड प्रमुख सुद्धा आहेत. बरोबर. आणि अगोदर संतोष वारुळे साहेब होते आणि आता तिथं अविनाश सकपाळ साहेब झोन प्रमुख आहेत, उपायुक्त म्हणून. तर तुम्हाला पहिला प्रश्न हा आहे की नक्की काय प्रकार झालेला आहे, कधी झालेला आहे आणि त्याची सगळी कागदपत्र आपण दाखवणार आहोत लोकांना. तर मुद्दा असा आहे की तिथे 19 झाडं जी आहेत ती तोडण्यात आलेली आहेत. हा पहिला एक आरोप आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे एवढ्या परवानग्या एवढ्या झटपट कशा काय मिळतात? मग सामान्य नागरिक, महापौर, अधिकारी यांच्यामध्ये काय फरक आहे का, असायला पाहिजे का, त्याच्याबद्दल ते सांगा. आणि तुमच्या पद्धतीने ते प्रकार काय आहे आणि ती बातमी जी आली ती तुम्ही बघितली असणार, तुम्ही सांगा सर. आता एक प्रश्नाचं उत्तर सविस्तर देतो मी. येस सर. पहिली गोष्ट म्हणजे 12 तारखेला आमची संयुक्त व्हिजिट झाली होती वृक्ष अधिकारी आणि आमच्या समवेत सगळ्यांची. म्हणजे त्या परिसरातील जे धोकादायक झाडं आहेत त्याची पाने आम्ही मिळून केली सगळी आहे, त्याची नोंद केली. मग परवानगी घेण्यासाठी तसं एक पत्र तयार केलं मी. पण परवानगी घ्यावी लागते, जरी खात्याची झाडं असली तरी त्याची परवानगी घ्यावी लागते. बरोबर. मी स्वतःच पत्र तयार केलं, वृक्ष अधिकाऱ्यांचा सेरा घेतला त्याच्यावर की अहवाल तयार करून परवानगी तयार करा आणि तातडीने काम करून घ्या. ढवळे साहेब. आणि मग त्यानुसार मी सर्व झाडांचा सर्वे केला, दोघांनी मिळून परवानगी तयार केली. वृक्ष अधिकारी आणि मी स्वतः. म्हणजे ढवळे साहेबांनी तुम्ही दोघांनी 12 तारखेला सर्वे केला आणि 12 तारखेला पत्र लिहून अहवाल तयार करून मी 13 तारखेला त्यांच्याकडून परवानगी घेतली. अच्छा. आणि तातडीने का केलं हे सांगायचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तेथील काही झाडं हे धोकादायक कीड लागलेली होती. वाळवी पण होती, त्याला कीड माझ्याकडे व्हिडिओ आहेत, मी दाखवतो तुम्हाला. बरोबर, जरूर सर. आपल्याला वाळवी कीड लागलेली होती त्या दृष्टीने. आणि मेयर मॅडमच्या तिथं व्हिजिट चालू झाल्या होत्या किंवा त्यांना ऑफिस चालू करायचं होतं, कार्यालय, त्या दृष्टीने ते कामकाज, बाकीचे पण इतर कामं चालू होते डिपार्टमेंटचे, तसंच आमचं बी काम चालू होतं. आणि ते धोकादायक असल्याने आपण परवानगी घेतली आणि 1 आठवडाभरात काम करून दिले परवानगीप्रमाणे. त्या परवानगीत 21 झाडांचा सर्वे केला होता टोटल. आपण सगळ्या 21 झाडांचा सर्वे केला. 21 झाडांचा सर्वे केला होता. 21 झाडांची परवानगी पण घेतली. 21 पैकी 4 झाडं कीडग्रस्त होते, म्हणजे धोकादायक. त्याची व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. 4 झाडं जरूर. त्यातली 3 झाडं एका बाजूला बंगल्याकडे झुकलेली होती. त्याचा विस्तार कमी करायची परवानगी दिली आणि ते 1 झाड जे धोकादायक होतं, कीड लागलेलं, ते काम करताना त्या 3 झाडांवर ते झाड वरून पडलं. ते पडलं त्यावेळी कटिंग करताना, पण कीडच लागली त्याला. बरोबर दाखवतो मी तुम्हाला. बरोबर, ठीक आहे. त्याच्यामुळे त्या समोरच्या शेजारीच झाड होते आतमध्ये. त्या 3 झाडांचा विस्तार कमी केला आणि हे 4 कीडग्रस्त होते त्यापैकी 2 झाडांचा विस्तार कमी केला.
आणि बाकीचं फक्त जेवढं आवश्यक होतं तेवढे फक्त ब्रँचेस कटिंग केलं. म्हणजे टोटल हे 4 आणि 3 ते विस्तार कमी केलेले 7 आणि 11 झाडांच्या फक्त ब्रँचेस काढलेत आपण. म्हणजे टोटल 18 झाडांचं काम केलंय आपण. आणि 3 झाडांच्या आता सध्या काही आवश्यकता नाही किंवा गरज वाटली नाही, त्याच्यामुळे ते पेंडिंग आहे. म्हणजे काम ऍक्च्युअली 18 झाडांचं झालेलं आहे. त्यापैकी 4 आणि 3 7 झाडांचा विस्तार कमी केलेला आहे धोकादायक आणि कीडग्रस्त असल्या. असं परमिशन प्रमाणे परमिशन घेऊन ते कामाची पूर्तता केलेली आहे. आणि धोकादायक मधलं कीडग्रस्त झालेले मी फोटो दाखवतो तुम्हाला, आपण याच्यावर पाहून घेऊ आपण. म्हणजे ते कळून जाईल, जनतेला पण कळेल की ते कीड लागलेले नाही. आपण सगळे ते तुमच्याकडनं तुम्ही शेअर करणार आहात, सगळे TV 10 ला सगळे शेअर करणार. मी तुम्ही ज्यावेळी ते म्हणताय त्यावेळी ते फोटो व्हिडिओ तिकडे दाखवत राहणार. सर काही प्रश्न उपस्थित होतात. तुम्ही जे सांगितलं अगदी छान पद्धतीने सांगितलं. पहिली गोष्ट म्हणजे हे जे तुमची पद्धत मी अगोदर जाणून घेतो की समजा तुम्हाला एखादी तक्रार आली आणि पुण्यातली झाडं कुठली असते तर तक्रार आल्यानंतर तुमच्या अखत्यारीखाली जे असते तर तुमची प्रोसेस काय असते, ती परवानगी कशी घेता, त्याला परवानग्या कुठल्या परिस्थितीमध्ये काय काय देता आणि ती प्रोसिजर म्हणजे त्याला प्रोटोकॉल म्हणतात ते तुम्ही कसा फॉलो करता त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. जनरली सांगतो. ह्याच्यात साधारण 3 प्रकार येतात. एक नागरिकांचे अर्ज असतात. काही नागरिक वॉर्ड ऑफिसला इन्व्हर्ट करतात ऑफलाईन. ते अर्ज यायला आमच्याकडे 2-3 दिवस लागतात. इन्व्हर्ट होऊन सगळ्या सह्या होऊन आमच्याकडे आले की आमची व्हिजिट होऊन 8-1 दिवसात त्यांना परमिशन पोच करतो. होती परमिशन प्रोसेस. परमिशन झाली की त्यांना आम्ही कॉल करून सांगतो की तुमची परवानगी झाली, घेऊन जा. काही लोक येऊन स्वतः घेऊन जातात, नाही गेले तर आपण बाय पोस्ट पाठवून देतो. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, काही नागरिक ऑनलाईन करतात. ऑनलाईन केलं की ते इमिजिएटली आमच्या 1 दिवसात आमच्याकडे येते. ती परमिशन त्या परमिशनच्या मनाने लवकर तयार होते. म्हणजे 2-3 दिवसात ती तयार होते. त्यांना पण आम्ही तीच प्रोसेस करतो. ऑनलाईन झाली तर लवकर थोडं लवकर होतं. क्या बात आहे. ते इन्व्हर्ट होऊन डायरेक्ट आमच्याकडे येतं ना मोबाईल. डायरेक्ट आलं की मग डायरेक्ट परमिशन तयार झाली की आम्ही त्यांना कॉल करून सांगतो तुमची परवानगी तयार झाली. तर त्यामध्ये जर खात्यामार्फत काम असेल म्हणजे आमची झाडं असतील महापालिकेची, आपण आपल्या गाडी आपली वृक्ष छाटणीची टीम त्यांच्याकडून करून देतो. आणि त्यांची खाजगी झाडं असतील तर आपण त्यांना परवानगी देतो. अच्छा. म्हणजे 2 प्रकार, एक ऑफलाईन अर्ज, एक ऑनलाईन अर्ज. असे आले की या पद्धतीने आपण नागरिकांना देऊन टाकतो परवानगी. त्याच्यात काहीच अडचण नाही. खूप छान पद्धतीने परत एकदा तुम्ही सांगितले की 3 जे प्रकार आहेत ते तुम्ही सगळे सांगितलेत. हे आता मला वाटतं खात्या अंतर्गत किंवा महापौरांचं म्हणजे तुम्ही ते खात्या मार्फत ती लावली जातात आणि त्याचं देखभाल केलं जातं आणि त्याची परवानगी, तरी सुद्धा त्याला परवानगी लागते. परवानगी नाही. तिसरा प्रकार तो सांगायचा राहिलो मी. हा बोला सर. पावसाळी पूर्व हंगामामध्ये जे आम्ही अहवाल तयार करतो, आम्ही स्वतः व्हिजिट करतो, स्वतः झाडांची नोंद करतो, स्वतः मी जशी ही परमिशन तयार केली तशी ती परमिशन तयार करून वृक्ष अधिकाऱ्यांची सही घेतो. आणि मग ते काम पावसाळा पूर्व हंगामामध्ये आम्हाला पूर्ण करायचं असतं. म्हणजे त्याची पण परमिशन घेतो. हा तिसरा म्हणजे मी स्वतः तयार करतो. त्याला कोणाचा अर्ज नसतो, नागरिकांचा अर्ज नसतो, काही नसतो. म्हणजे ते आम्ही स्वतः काम करतो. आमच्या खात्याची जबाबदारी असते की धोकादायक झाडांचा विस्तार कमी करून ते काम झालं पाहिजे. म्हणजे भविष्यात पावसात काही धोका होऊ नये, कुणालाही त्रास अपघात होऊ नये, त्यासाठी ते पण करतो. आपत्ती व्यवस्थापन त्यातलाच एक प्रकार आहे की स्वतः मी परमिशन तयार केली धोकादायक झाडांची, म्हणजे त्याचाच तो भाग आहे. बरोबर. सर मला अगोदर सुरुवातीला 3 गोष्टी का वाटल्या माहिती का, एक तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन हे नागरिकांचं आणि तिसरं अंतर्गत असं मला वाटलं. म्हणजे ही 4थी हे झालं उलट की तुम्ही सुमोटो म्हणजे स्वतःहून तुम्ही ते करता. सांगू द्या किंवा आम्हाला दिसू द्या, मला जरी जाताना रस्त्याला दिसलं की हे वाळलेलं झाड आहे त्याची परवानगी तयार करून मी स्वतः करतो, मी स्वतः काम करून घेतो. दुसरा मुद्दा माझा असा आहे की असं कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही झाडाला म्हणजे तोडणं वगैरे हे नाकारता. आणि विशेष करून मी सांगतो की झाड असं म्हटलं जातं की झाड तोडू नये, त्याच्या फांद्या कमी कराव्यात आणि जुनी झाडं असेल तर त्याची आपण देखभाल करतो. कुठल्या मुद्द्यावर तुम्ही परवानगी नाकारता? त्याच्यात असे मुद्दे येतात. एक तर दुर्मिळ प्रकारातील झाड असेल म्हणजे जे आता नष्ट होत चाललेल्या व्हरायटी आहेत ते झाड असेल आणि त्यांना जरी गरज असेल तर मग किरकोळ फांद्या देतो आपण. जास्तीत जास्त छाटायला परवानगी देत नाही, छाटूच नका सांगतो. दुसरी गोष्ट, ज्या ह्याला झाडाला आता सध्या बहार चालू आहे, समजा आंब्याचा बहार चालू आहे, त्यावेळेस जांभूळचा बहार चालू असतो, ज्यावेळेस त्याला फळं आहेत त्यावेळेस एक परवानगी नाकारतो. फळं येऊन गेल्यानंतर त्या झाडाचं काम करा किंवा परवानगी पत्राने काम करा. बरोबर. म्हणजे अशा 2 गोष्टी प्राधान्याने बघतो आम्ही. आणि धोकादायक असेल, कीडग्रस्त वगैरे ते तर करावंच लागतं. तर ते पूर्ण कापावं लागतं किंवा तुम्ही वाळलेला असेल तर हाईट कमी करावी लागते. धोकादायक असेल, एका साईडला अनबॅलन्स झालेलं असेल त्याची हाईट कमी करावी लागते. तशी तिथं महापौर बंगल्यावर 2-3-4 झाडं तशी होती. आपण ते सुद्धा बघणार आहोत, म्हणजे ते दिवसात तुमच्याकडे उपलब्ध असेल. पण दुसरं मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा परवानगी देता, बरोबर,
तेव्हा म्हणजे तक्रारदाराचं प्रेशर सुद्धा असू शकतं कधी कधी. नाही त्यांचं काही व्यक्तिगत त्यांचा इंटरेस्ट असू शकतो. तशा वेळी तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही सुरुवातीचं बिफोर अँड आफ्टर म्हणजे परवानगी द्यायच्या अगोदर सुद्धा खरंच ह्याला परवानगी द्यायला पाहिजे होती का? म्हणजे तुमच्यावर तुम्ही म्हणजे हॉर्टिकल्चरचं मेन स्टडी असतो सगळा, त्यामुळे तुमच्यावर कुठल्याही बांधण ठेवून नाही. जसं आत्ता ते येते ते परत तुमच्यावर येते असं थोडंसं होतं. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही ते परत प्रोटोकॉल पाळता का? कारण का प्रोटोकॉल असा असायला पाहिजे की तुम्ही कशाला परवानगी दिली याचंही उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे आणि नंतर काय केलंय तुम्ही याचंही उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. तर त्याचे फोटो काढता का? फोटो व्हिडिओ काढता का? आता हे खाजगी विषय असतात ते अगोदरच आपण अर्जासोबत फोटो जोडून घेतो नागरिकांची. बरोबर आहे. अगोदरची परिस्थिती आणि परवानगी दिल्यानंतर पण त्यांना सांगतो की काम झाल्यानंतर फोटोचा अहवाल सादर करा. बरोबर आहे. आणि आपले खात्यामार्फत जे असतात धोकादायकचे जेवढं शक्य जास्तीत जास्त शक्य होईल तेवढे फोटो काढून आम्ही परवानग्या देतो. आणि एकदम इमर्जन्सी पावसात म्हणा किंवा वादळ वाऱ्यात म्हणा काय पडलं किंवा वटलेलं असेल तर अशा वेळेस एखाद्या फोटो काढायचं राहतं पण ते काम केलं तरी ते वटलेलं हे दिसू शकतं अगदी नागरिकांना. म्हणजे त्याच्यावर संशय घ्यायचा काहीच विषय नाही. आणि आता हे जसं महापौर बंगल्यात झाले आता जरी पाहिलं आपण त्या फोटोप्रमाणे कीडग्रस्त आहे ते कीड लागलेले एवढं धोकादायक आहे तरी पण एक 10-15 फूट ठेवलेलं आहे म्हणजे ते पण दिसू शकतं. त्याची काही अडचण नाही. अगदी हे स्वतः तुम्ही छान पद्धतीने सांगताय आणि आमच्या शंका दूर होत आहेत. पण सगळ्या शंका आजच दूर होतील असं नाही आहे. आपल्याला म्हणजे मेन म्हणजे मी काय म्हणतो हे महत्त्वाचं नाही आहे. मेन म्हणजे नागरिक काय म्हणतात त्यांच्या काय शंका ते आपल्याला दूर करायच्या आहेत. तर याच्यावर सुद्धा कॉमेंट्स येणार आहे आपल्याला. सर आणखीन एक शंका अशी आहे की कीडग्रस्त झाड तुम्ही म्हणताय तर आम्हाला जी काही तोकडी माहिती आहे त्याप्रमाणे जे जिवंत झाड असतं ना त्यांना शक्यतो कीड लागत नाही किंवा वाळवी लागत नाही असं आमची माहिती असेल. तुमची माहिती परत वेगळी असेल तर त्याच्यावर त्यांना ते भांड्या तोडणं किंवा त्यांना मुळापासून कापणं पिकणं ह्याच्यापेक्षा त्यांच्यावर उपचार होऊ शकला नसता काय? हा प्रश्न आहे. उपचार हे फोटो दाखवला तर त्या झाडाची परिस्थिती अशी आहे जे उपचार होणारे आहेत त्याची आपण हाईट कमी केलेलीच नाही फक्त ब्रँचेस कटिंग केल्या. ते ज्याला वरच्यावर वाळविला म्हणजे 1 महिन्यापूर्वी चांगली वाळवी होती पण आता कमी झाली थोडी तसे झाडं आपण हाईट कमीच केली नाही त्याच्या फक्त ब्रँचेस कटिंग केलं साईडच्या. पण जे झाडावर उपचार होऊ शकत नाही असं झाड आता तुम्हाला व्हिडिओ दाखवल्यानंतर लक्षात येईल उपचार करून सुद्धा ते झालं नसतं. आम्ही सगळे व्हिडिओ बघणार आहोत. अशाच झाडांची विस्तार किंवा हाईट कमी केलेली आहे. सर माझा परत तोच प्रश्न आहे की ही पब्लिकनी तक्रार केली नव्हती बरोबर आहे. तिथं एकतर महापौर असेल नाही तर नसेल तिकडे कर्मचारी तर असणार आहे म्हणजे महानगरपालिकेत ताब्यात ती झाडं होती. पहिली गोष्ट म्हणजे या झाडांना कीड कशी लागते त्याची पहिली काळजी का घेतली गेली नाही आणि इतक्या वेळेपर्यंत जेव्हा महापौर तिथे राहायला जाणार आहेत त्याच वेळी हे तोडण्याचं का आलं आणि त्यामुळे ही घाई गडबड का असा तो प्रश्न होता. आणि त्यामुळं परत म्हणजे नागरिकांची शंका यासाठी आहे की मग ह्याला जबाबदार कोण आहे की म्हणजे तुम्ही सुद्धा हॉर्टिकल्चर तुम्ही म्हणताना तर तुमचे वृक्ष अधिकारी आहेत मग ढवळे साहेबांनी परवानगी देताना सुद्धा त्यांनी तुमच्यावर विषय टाकला तर त्यांनी स्वतः बघितलं असेल तुम्ही सुद्धा तुमच्या ज्ञानाप्रमाणे तुम्ही निकाल दिला असेल की तोडायला पाहिजे. पण मुद्दा हा आहे की मग हे कीड काय एका दिवसात तर लागली नसेल मग इतके दिवस लागलेली तुमच्या लक्षात आली का नाही किंवा अधिकाऱ्यांच्या लक्षात आली का नाही याच्यावर काही प्रकाश टाकताल तर बघा सर. त्याचा विषय असा आहे की एवढे 4-5 वर्ष तो बंगला बंदच होता. तरी आपल्या म्हणण्यानुसार कर्मचारी जरी तिथं असतील ते टेक्निकल लोक नव्हते. त्या झाडाला कीड कशाला म्हणतात आणि काय कशाला म्हणतात अशी टेक्निकल लोक तिथं नव्हते. आणि माझ्याकडे वृक्ष प्राधिकरणाचा चार्ज असल्यामुळे जोपर्यंत तुम्ही किंवा आमचे कोणी अधिकारी सांगत नाहीत की इथला सर्वे करून आता आपल्याला काम करायचे तोपर्यंत मी गेलेलोच नव्हतो त्या बंगल्यात. ज्यावेळेस व्हिजिटला गेलो साहेब आम्ही एकत्र त्यावेळेस आमच्या निदर्शनास आलं की असं झालेलं आहे आणि ही गोष्ट फक्त टेक्निकल हॉर्टिकल्चरवाल्यांच्याच लक्षात येईल बाकी इतर लोकांच्या लक्षात येऊ शकत नाही सांगायचं. आणि ते लक्षात आल्यानंतर त्या पद्धतीने आम्ही ती परवानगी तयार केली. सर त्या प्रश्नामधनं प्रश्न निर्माण होतात म्हणजे गार्डन विभागानं तिथं झाडं लावली ती कुणी लावली असणार गार्डन विभागानं लावली असणार जेव्हा सुद्धा लावली असेल त्यावेळी. मग तिकडचं बदलाबदली करता सुद्धा आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघतो झाडं लावणं काढणं हे ते करत असतात. म्हणजे 4 वर्षामध्ये म्हणजे गार्डन विभागाचा कुणी तिथं फिरकला नाही का असा त्याचा अर्थ होतो का? आता गार्डन विभाग म्हणजे शोभिवंत प्रकारातले विषय आला थोडक्यात दोन्हींचं डिफरन्स सांगतो मी. गार्डन विभाग म्हणलं की शोभिवंत झाडं लॉन लावणे शोभिवंत झाडं लावणे फुलांचे झाडं लावणे हे काम चालू असतं. आमचं वृक्ष प्राधिकरणाचं म्हणजे धोकादायक झाडांचा फांद्या विस्तार किंवा रस्त्यावरची वाळलेली झाडं बंगल्यातली वाळलेली झाडं कुठली का सांगत ते आमचं मेजर काम असतं. आता
तो बंगला बंदच असल्यामुळे मी तर तिथे 4 वर्ष काय गेलेलो नाही. तुम्ही 4 वर्ष गेले 4 नाही, वर्ष पण गेलेलो नाही. तुम्ही ह्याच पोस्ट म्हणजे विभागाला होता का? इथं 4 वर्ष ह्याच 3 वर्ष आहे मी, 4 वर्ष नाही तर मग 3 वर्षापासून आहे मी. मग सर म्हणजे तुमच्या अखत्यारीखाली येतात ती झाडं, मग तुम्ही 4 वर्षामध्ये बघायला हवी होती असं नागरिकांचं तर म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नागरिकांचं म्हणणं आहे, बरोबर आहे ते. पण समजा ज्या ठिकाणी एखादा बंगला बंद असेल तर तिथं काम करायची गरजच नाही. अशा वेळेस तर जास्त इश्यू होतो. अशा वेळेस जास्त इश्यू होतो. म्हणजे तक्रार नाही कोणाची, किंवा झाडं कुणी पाहिली नाही धोकादायक, तक्रार कोणाची आली नाही धोकादायक, म्हणजे मी स्वतः पाहिली नाही किंवा गरज पडली नाही असं मला म्हणावं लागेल थोडक्यात. मग ते असल्यामुळे तिथला सर्वे झाला नाही, ते पेंडिंग राहिले. त्याचा अर्थ असं समजायचं का आम्ही की तुमच्या अखत्यारीखाली जरी झाडं असतील, बरोबर. हा तुमच्या म्हणजे महानगरपालिकेत दुसरे कर्मचारी बरोबर. ते म्हणजे नॉन टेक्निकली तुमच्या भाषेत Non-technical. आहेत जर असतील ना, बरोबर. तर त्यांनी स्वतः तक्रार दिली नाही दिली. हा, कोणी की आणि तुम्हाला त्याचं बंदी तर नाही आहे. नाही, बंदी तुम्ही नाही. 4 वर्षामध्ये बरोबर. गार्डन विभागातला कुणी माणूस तिकडे गेला नाही असा गेला आहे. असा त्याचा अर्थ झाला. बरोबर. तर हे तुम्हाला योग्य वाटतं का असं मला म्हणायचं सुमोठो, नाही, योग्य म्हणण्यापेक्षा कारण तुमच्याच सुरक्षे म्हणजे खाली येते. झाडांना पाणी तर देत असेल कोणतरी, अखत्यारीत आहे आपलं. नाही, मोठी झाड आहे, त्याला पाणी द्यायची गरज नाही त्याला. मग तिथं म्हणजे तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे शोभेची झाडं वगैरे आहेत काहीच नव्हतं. आता का? लॉन आहे का? लॉन आहे का? काहीच नाही. आता सगळं करायचंय नवीन. तिथं आता सध्या लॉन वगैरे काहीच नव्हतं. समोरच्या नाही, बाजूला 4 वर्षापूर्वी होतं का? पाणी वगैरे मारायला लोक जात होते. पाणी मारायला कुणाची माणसं जातात? नाही, गार्डन डिपार्टमेंटचीच जात होते. गार्डन डिपार्टमेंटचीच ना सर. डिपार्टमेंटचीच जात होते. मग तुमच्या अंडरची झाली तर म्हणजे 4 वर्षामध्ये गार्डन डिपार्टमेंटचा अधिकृत माणूस तिकडे गेला नाही, ही चूक तुम्हाला वाटते का नाही वाटते? गार्डन डिपार्टमेंटचे केलेलं मी 2 विभाग सांगितले तुम्हाला. गार्डन डिपार्टमेंट म्हणजे शोभिवंत लॉन सांभाळणे, शोभिवंत झाडं सांभाळणे, याच्यासाठी तिथं माळी किंवा बिगारी असतात आपले. बर, मग त्यांनी कोणी सूचना दिली नाही? कोणी सांगितलं नव्हतं आतापर्यंत आपल्याला. एक वाळलेलं होतं पाठीमागं पडलेलं होतं शेवग्याचं, आणि एक शोभिवंत होतं, ते त्यावेळेस काढून दिलं होतं लोक पाठवून आपण. पण अशी तक्रार म्हणजे हे झाडांचं असं असं करावं लागेल किंवा ह्या झाडांची परवानगी घ्यावी लागेल असं आतापर्यंत कोणी तक्रार केली नव्हती आपल्याकडे. मग हे कारण तिथं दिसते की त्यामुळे त्याला कीड लागली, तसं नाही. झाडांना कीड लागली, त्यामुळे त्याच्यामुळे ती त्याची कीड देखभालच लागली. केली गेली नाही सर. नाही, मोठ्या झाडांची देखभाल कुठल्याच केली, म्हणजे बाहेरच्या रस्त्यावरच्या पण केली जात नाही ना, आतमध्ये केली. देखभाल म्हणजे काय करतात झाडांचं, कीड लागली म्हणजे त्या झाडांना प्रॉपर ते किडलेले झाडं होते अगोदरपासूनच, पण ते आतमध्ये अशी गेली की ते कोणाला दिसत नव्हती. तुम्हाला आता फोटो व्हिडिओ बघितल्यावर लक्षात मी ते येईल. म्हणत नाहीये, म्हणजे बरोबर आम्हाला ते फोटो दाखवून आम्हाला कळणार नाहीये. आतमधून माझं म्हणणं काय, 4 वर्षापूर्वी ती किडली असतील का? त्याच्या अगोदरपासून किडली असते. त्याच्या अगोदर मग इतकं धोकादायक होते मग तर अगोदरपासून केलं. म्हणजे अशासारखे म्हणजे महापौरांच्या बंगल्यासारखे आणखीन जे काय महानगरपालिकेच्या ताब्यात आहे, बरोबर. जिथं नागरिक जाऊ शकत नाही, म्हणजे नागरिक जाऊ शकत नाही म्हणून तो नागरिक तक्रारी करू शकत नाही. त्यामुळे आज काय चाललंय ते कळणार सुद्धा नाही. तर हे उलट म्हणजे जास्त जबाबदारी आहे. तुम्हाला तुमच्या कुठल्याही म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं नाही? नाही, कोणीच सांगितलं नाही. ज्या ठिकाणी चालू असतं, समजा आयुक्त निवास आहे, तिथं रहिवासी असतात, तिथं आम्ही आठवड्यातून चक्कर मारतो, काय धोकादायक आहे, काय पाणी करून येतो आपण ज्या ठिकाणी. आता ह्या बंगला एवढे दिवस बंदच होता. बंद म्हणजे कोणी, आम्ही तर जातच नव्हतो, बाकी फक्त सर इथं फक्त थोडंसं सांगतो तुम्हाला. माझं म्हणणं काय, बंगला हा वेगळा आहे, बरोबर. आणि परिसर जो आहे ना, हां. तर बंगल्याचे सुद्धा मेंटेनन्स तर चालू असणार आहे. बंद जरी असला ना, त्याचे साफसफाई होत असणार आहे की नाही? साफसफाई हां. तर त्याचबरोबर कडेचं जे गार्डन आहे, हां. ते गार्डन डिपार्टमेंट डायरेक्टली और इनडायरेक्टली तुमच्या अंडर येतं किंवा महानगरपालिकेच्या अंडर येतं. बरोबर. माझं म्हणणं काय, मग ते सगळं बंगला तर आयुक्तांच्या अंडर येतो की नाही? तर आयुक्तांनी तर सुद्धा बघायला हवं की तिथलं काम होते का नाही, त्याला कीड लागली का नाही, हे वेळच्या 4 वर्ष जर बघितलं नसेल, आणि तुम्ही जर म्हणता की 4 वर्षापूर्वी जसं कीड असेल, तर एखाद्या महापौर तिथं राहायला आला असताना त्यांच्या अंगावर पडू शकलं असतं झाड. नाही, त्यासाठीच धोका होऊ नये त्यासाठीच आपण हे काम केलंय सगळं. 4 वर्ष म्हणजे तुम्ही ते म्हणता ना, तर ठीक आहे. मला ते थोडक्यात कळालं की इथं फार मोठी म्हणजे कीड लागलेली होती. नाही, कीड लागली नाही, फार मोठी चूक आहे की हे अगोदर करायला पाहिजे होतं. बरं झालं ह्याच्या अगोदरचे महापौर जे मुरली अण्णा मोहोळ जे होते ना, तर ते तिथं राहायला जास्त नव्हते तिथं. बरं, आता स्टेटस काय मला सांगा, महापौरांचा आता स्टेटस काय? तिथं राहायला गेले, तिथं ऑफिससाठी गेलेत, काय आहे तिथे? ते वास्तव्याला आहेत का? सांगता यायचं नाही मला. अच्छा. मीटिंग वगैरे झाल्या 1-2, राहण्याला आलेत का नाही ते सांगता यायचं नाही आपल्याला, नक्की सांगता यायचं नाही. बरं. आता शेवटचा प्रश्न माझा की तुमच्या सहित तुमच्या अंडर किती लोक म्हणजे काम करतात? ही सगळी बाकीची कामं सगळी म्हणजे तुमच्या अंडर कशी लोक असतात, ती काय असतात, बिगारी वगैरे कसं असतं ते पहिल्यांदा सांगा, आणि नंतर वरचे विचारतो मी. अगोदर सांगा. आमचे वृक्ष प्राधिकरणामार्फत एक वृक्ष छाटणीची गाडी असते आपली. जर रस्त्यावर काम बरं, असते, रस्त्यावरचे दिवे रिकामे करणे, हां. किंवा खात्यामार्फतची कामं करणे, धोकादायक फांद्या कमी करणे,
किंवा नागरिकांचे जे तक्रारी हे सगळं तुमच्या अंडर येतं. ते सगळं माझ्या अंडर. हॉर्टिकल्चर मिस्त्रीच्या अंडर येतं. बरोबर. हां, तुमच्या म्हणजे ते किती लोक असतात साधारणतः ती? तर त्या गाडीवर मुकादम, हां, 2 ड्रायव्हर आणि 1 बिगारी आणि 1 शिकाळी. अच्छा, एक 5-6 माणसं 5 तुमच्याकडे. लोकांची टीम बरं, आता तुमची पोस्ट जी आहे त्याच्या वरपासनं लाईनीने मला सांगा की गार्डन डिपार्टमेंटबद्दल म्हणतोय फक्त. बरं. हां, ते आमचं वृक्ष प्राधिकरण. हां, वृक्ष प्राधिकरण. बरं. त्याच्याबद्दल तुमच्या हायरार्की म्हणजे माझ्यानंतर सहाय्यक उद्यान अधीक्षक आहे, हां, कोण आहेत ते? करडे साहेब आहे. करडे साहेब, रत्नाकर करडे साहेब. बरोबर. त्याच्यानंतर वृक्ष अधिकारी म्हणून ढवळे पाटील सर आहेत. ढवळे पाटील साहेब, वॉर्ड प्रमुख, वॉर्ड ऑफिसर. हां, तिथपर्यंतच आहे आमची, म्हणजे 3 लोकांची स्टेप आहे. वर येतं ना त्याच्यावर मला वाटतं अशोक घोरपडे साहेब तुमचे हेड सदस्य सचिव आहेत. हां, म्हणजे ते वृक्ष प्राधिकरणाचे. हां, ते सांगा ना सर. सदस्य. त्याच्यानंतर मग पूर्ण पुणे शहराचं म्हटलं तरी चालेल. हां, पुणे शहराचे जेवढे वृक्ष अधिकारी आहेत, हां, त्याच्यानंतर सदस्य सचिव हे पद आहे ते त्यांच्याकडे आहे. अशोकराव घोरपडे साहेबांचं. आणि त्यांच्यावर त्याच्यानंतर मग असं अध्यक्ष प्राधिकरण समिती म्हणजे आयुक्त साहेब. बास सर, आम्हाला हे हवं होतं. म्हणजे ह्या लोकांना आपण ते विचारणार आहोत आणि त्याप्रमाणे मी त्यांना देणार आहोत. सर, तुमचं अभिनंदन करतो परत एकदा की एवढी माहिती सांगणारे हॉर्टिकल्चर मिस्त्री मी फार कमी बघितलेले आहेत आणि तुम्ही इतक्या व्यवस्थित पद्धतीनं सांगितलं. तुमच्या म्हणजे ज्ञान असल्याचं आणि ते शेअर केल्याचं दोन्हीचं अभिनंदन करतो. सर, तुमचं मला आणखीन एक सांगा की हॉर्टिकल्चर म्हणून तुमच्याकडे कुठला अजून काय भाग येतो? माझ्याकडे आता आणि किती हॉर्टिकल्चर लोक आहेत? मला हे दोन्ही म्हणजे ढोले क्षेत्रीय कार्यालय आणि ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय. हां, तर दोन्ही क्षेत्रीय कार्यालयाचा चार्ज आता सध्या माझ्याकडे आहे. 2 वेगवेगळ्या वॉर्डाचा 2 वेगवेगळ्या वॉर्डाचा चार्ज आहे. असं काय आहे? असं सध्या रिटायर जास्त लोक झालेले आहेत आणि अधिकारी कमी आहेत, अजून भरती झालेली नाही. बरं, त्याच्यामुळं हा मग अतिरिक्त कार्यभार एक व्यक्तिगत म्हणून तुमच्यावर अन्याय होतोय असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, अन्याय वाटत असला तरी खात्याची जबाबदारी मोठी महत्वाची आहे. खात्यासाठी आम्हाला नेमलेलं आहे, त्याच्यामुळे जी जबाबदारी दिली खात्याने ती पार पाडणं. म्हणजे आणखीन 2-3 देतील तुमच्यावर, तुम्ही जरी तरी आता ते दिले नाही. तुम्ही विषय 2-3 देणार नाहीत एक्स्ट्रा एवढे, एकाला जास्तीत जास्त नाही. मला परत म्हणायचंय, हॉर्टिकल्चर मिस्त्री किती आहेत टोटल? आता लिगली तसे बघायला गेले ते 6 ते 7 असतील फक्त. लिगली म्हणजे काय? लिगली म्हणजे हॉर्टिकल्चर मिस्त्री पदावर आणि प्रभारी चार्ज दिलेले, बाकीचे मग कमी पडतात म्हणून त्यांना प्रभारी चार्ज दिलेले आहे. किती आहेत असे प्रभारी? प्रभारी ते पण असतील 5 असतील 4. मग ते हे तुम्ही लिगल तर हे ते इलिगल आहेत का? लिगल नाही म्हणायचं त्यांना, प्रभारी म्हणायचं. प्रभारी म्हणायचं म्हणजे ते अगदी प्रॉपरली हॉर्टिकल्चर मिस्त्रीच्या ह्याच्यामध्ये उद्यान विभागात अनुभवाचं काम केलेलं आहे, त्यांना प्रभारी चार्ज देतात. तशा पद्धतीने प्रभारी काम करतात. बरं, सॉरी मी तुम्हाला बंदी कट केलं होतं. बरं, लिगल किंवा अधिकृतपणे हॉर्टिकल्चर मिस्त्री किती आहेत म्हणला तुम्ही टोटल? 15 वॉर्डाला 5-6 असतील. हां, म्हणजे 15 वॉर्डाला 5 ते 6 आहेत. बरोबर. म्हणजे साधारणतः एकाला 3 या ॲव्हरेजनं येतं. तुम्ही नशीब आहे की तुमच्याकडे फक्त 2 आलेले आहेत. तर सर, ही परिस्थितीसुद्धा फारच म्हणजे ही मी आयुक्तांच्या कानावरही घालीन, महापौरांच्या कानावरही घालीन, जमलं तर मुख्यमंत्रींनी ऐकलं तर त्यांच्या कानावर घालीन, कारण का हे चुकीचं आहे. बरोबर साहेबा, एका माणसाला जर 2 कामं दिली तर ती दोन्ही कामाला न्याय कसा मिळेल असं आमचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, आता आपल्यासमोर होते रवींद्र कांबळे साहेब. त्यांनी अतिशय त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या अखत्यारीखाली जे येईल ते अगदी नियम वगैरे सगळ्या सहित चांगलं सांगितलेलं आहे. माझं समाधान झालेलं आहे त्याच्यावर. सर, आता हा बाईट झाल्यानंतर नागरिक म्हणून तुमचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न आम्हाला विचारा. आम्ही ते कांबळे सरांपर्यंत पोचवू. त्यांचा म्हणजे तुम्हाला ते कुठं काय काय असतात ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि त्यांचा आम्ही कुणाचे नंबर शेअर करत नाही. आम्ही आमचा नंबर शेअर करतो. आम्ही ते तक्रारी तुमच्या नावानं त्यांच्यापर्यंत पोचवू आणि परत उत्तरं जी मिळतील ते तुमच्यापर्यंत पोचवू आपण. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10.